गुड आफ्टरनून. बघा आज आपण 9th लेक्चर मॅथ पार्टचं थर्ड लेसन आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल आज बघणार आहोत. पॉलिनॉमियल मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 हे दोन्ही पण बघितले. आता आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे 3.3. महत्वाचा प्रॅक्टिस सेट आहे ज्याच्यावरती नेहमीच 3 किंवा 4 मार्काला एक एक्झाम्पल कन्फर्म असतं. मग आता प्रॅक्टिस सेट 3.3 जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले, पॉलिनॉमियल दिलेले आणि ते पॉलिनॉमियल जे आहेत त्याचे डिवायडेशन करायचे. पॉलिनॉमियलचं काय करायचंय, डिवायडेशन. आणि डिवायडेशन करण्यासाठी काय लागतं बरं, एक डिवायडंट लागतो आणि दुसरा काय लागतो, डिवायझर लागतो. डिवायझरचा अर्थ काय, कशाने डिवाइड करायचं, आणि डिवायडंटचा अर्थ काय, कशाला डिवाइड करायचं. याला काय म्हणतो आपण, डिवायडंट आणि डिवायझर. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, बरोबर ना. मग ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण तेच आपल्याला करायचंय, पण डायरेक्ट डिवाइड नाही करायचं. तर हे डिवायडेशन जे आहे याच्यात दोन मेथड दिलेले आहे. मग आता त्या दोन मेथड काय ते आपण बघणार आहे. मग आपण सर्व एक्झाम्पल त्या दोन मेथडने ऑलरेडी सॉल्व्ह करणार आहे. आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 3.3 घेऊ, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही पण पद्धती काय त्या बघूया. मग आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये काय एक्झाम्पल दिले बघा तुमच्या समोर आहे. काय म्हटलं क्वेश्चन, डिवाइड ईच ऑफ फॉलोइंग पॉलिनॉमियल बाय सिंथेटिक डिव्हिजन. म्हणजे आपल्याला काय केलंय, एक पॉलिनॉमियल दिलेले आणि त्याचं डिवायडेशन करायचं. बट कोणत्या मेथडने करायचंय, सिंथेटिक मेथड. अँड ऑल्सो सॉल्व इन लिनियर डिव्हिजन मेथड. आणि अजून दुसरी कोणती मेथड सांगितली आपल्याला, लिनियर डिव्हिजन मेथड. आणि ह्या दोन्ही पण मेथड्स आपल्या दोन्ही पण मेथडने आपले एक्झाम्पल सॉल्व करायचे. आणि सॉल्व करून आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलंय बरं, राईट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर. क्वेश्चन काढायचं आणि रिमाइंडर, आपल्याला रिमाइंडर काय ते आपल्याला दाखवायचं, बरोबर. मग आता फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय बघा. फर्स्ट पॉलिनॉमियल काय बरं, इन ब्रॅकेट 2m स्क्वेअर, पुढे काय बरं, -3m प्लस 10 प्लस काय द 10 डिवाइड. कसे डिवाइड करायचे बरं, m - 5 ने डिवाइड करायचं. म्हणजे आपल्याला डिवायडेशन करायचंय, बट डायरेक्ट नाही करायचं. कोणत्या मेथडने करायचंय, सिंथेटिक मेथड अँड लिनियर मेथड. तर आपण काय करू, पहिले सिंथेटिक मेथडने सॉल्व करू. पहिले एक्झाम्पल कशाने करू, फर्स्ट स्टेप कोणती वापरू आपण, सिंथेटिक मेथड. नाही, पेपरला जर आले तर तुम्हाला एकतर म्हणतील सिंथेटिक मेथडने सॉल्व करा किंवा लिनियर मेथडने सॉल्व करा. पण 90% क्वेश्चन कसे विचारतात, सिंथेटिक वरच विचारतात. तरी पण लिनियर काय म्हणजे सांगणार आहे तुम्हाला, एक दोन तर सांगणार आहे लक्षात. मग आता सिंथेटिक मेथड काय बघा. मला सिंथेटिक मेथडने सॉल्व करायचं आपल्याला एक्झाम्पल. कोणते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, मग इन ब्रॅकेट 2m स्क्वेअर -3m प्लस 10 डिवाइड बाय, कशाने करायचंय बरं, m - 5 काय करायचंय, डिवाइड करायचंय. मग आता तुम्हाला मी सांगितलंय ही टर्म म्हणजे कोण असतं बरं, डिवाइडर. आणि हा कोण असतो बरं, डिवायझर असतो. कोण असतो, डिवायझर. मी दाखवू शकतो, therefore डिवाइडर इज इक्वल टू, कोण डिवाइडर, 2m स्क्वेअर -3m प्लस काय द 10. हा काय बरं आपला डिवाइडर. मी हे डिवाइडेडचे आपल्याला काय माहित पाहिजे बरं, कोइफिशिएंट. बघा व्यवस्थित लक्ष द्या कसं सॉल्व करतो. मग आता कोइफिशिएंट फॉर्म ऑफ कोणाचा रे, डिवाइडर्स. कोइफिशिएंट म्हणजे काय असतं तिथं, कोइफिशिएंटचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. कोइफिशिएंट म्हणजे काय बघा, कोइफिशिएंट लिहिण्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला पहिले क्रॉस चेक करायची. काय दिलेला डिवाइडर हा इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का नाही. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, सर्वात मोठी डिग्री आणि ती डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का नाही ती बघायचं. फॉर एक्झाम्पल डिग्री किती इथं 2, नंतर किती पाहिजे, आहे का, आहे ना 1 डिग्री. हा नसते म्हणजे 1. त्याच्यानंतर काय पाहिजे, विदाउट व्हेरिएबल आहे का, आहे. म्हणजे याचा अर्थ कसं बरं, इंडेक्स फॉर्म आहे. मग इंडेक्स फॉर्म असेल तर मग कोइफिशिएंट द्यायचे. मग कोइफिशिएंट कोणते बरं, पहिला काय कोइफिशिएंट इथं 2, देन कोणता आहे मायनस आलायचं, आणि इथं काय बरं प्लस 10. हे काय झालं तुमच्याकडे कोइफिशिएंट झाली, इथपर्यंत कळालं का. मग आता मला सांगा इथं डिवाइझर कोण आहे बरं,
डिवायझर इज इक्वल टू कोण आहे m मायनस 5. इनी डिवाइड करायचंय, कोणाला डिवाइड करायचंय, डिवायडरला काय करायचंय, डिवाइड करायचंय. बट डिवाइड कोणी करायचं, m मायनस 5 ने करायचं. तो जो डिवायडर आहे का, तो जो शेवटचा नंबर आहे का त्याच्या अपोजिट साइडने काय करायचं, डिवाइड करायचं. मग मला सांगा इथं कोणतं साइन आहे, मायनस 5, म्हणजे कशाने डिवाइड करायचं, प्लस 5. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर अपोजिट साइड, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, अपोजिट ऑफ मायनस 5 इज किती राहणार आहे, प्लस 5. मग ह्या डिवायझरने आता काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचं. मग आता ही स्टेप सगळी खूप कॉमन आहे. 6 एक्झाम्पल दिले, 6 चे 6 एक्झाम्पल मध्ये सेम, काहीच फरक नाही. मग आता इकडे बघा काय करायचं, एक बॉक्स करायचा, असा बॉक्स. काय करायचा, हा बॉक्स. बरं इथं काय लिहायचं आपल्याला, कोएफिशिएंट ऑफ डिवाइड, कोएफिशिएंट ऑफ डिवाइड. मग कोएफिशिएंट ऑफ डिवाइड काय आहे आपल्याकडे, 2 -3 and कशाने डिवाइड करायचं रे, जिने डिवाइड करायचं तो काय करायचा, इकडे लिहायचं, इकडे का. मग आता काय करायचं बघा, कोणताही पहिली टर्म असू द्या, कोणती असू द्या, कोएफिशिएंट कोणता असू द्या, तो नेहमी ऍज इट इज लिहून टाकायचा. ऍज इट इज पहिले नेहमी पहिला काय लिहायचा, ऍज इट इज. मग आता काय करायचं, ह्या डिवायझरनी याला मल्टिप्लाय करायचं, इथे लिहायचं. म्हणजे 5 2 झाली तर राईट. मग आता जी आहे ती रेग्युलर काय करायची, कॅल्क्युलेशन करायचं. 10 - 3 किती होणार आहे, 7. लक्षात. आता पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. तसं या दोघांचं इथे लिहिलं, तसं या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. मग 5 7 किती होणार बरं, 35. मग 35 प्लस 10 किती होणार बरं, 40. लक्षात आलं का. आता हे केल्यानंतर जो शेवटचा नंबर राहतो का, तो नेहमी काय राहतो, रिमाइंडर. हा काय झाला, रिमाइंडर. हा रिमाइंडर. आणि उरलेला कोण असतो बरं, क्वोशंट. उरलेला कोण असतो, क्वोशंट. पण हे क्वोशंट मिळालं ना आपल्याला, क्वोशंटचं काय मिळालं आहे, कोएफिशिएंट. काय म्हणून आपण म्हणू शकतो, देअरफॉर कोएफिशिएंट ऑफ क्वोशंट. मग काय झालं, कोएफिशिएंट ऑफ क्वोशंट 2 and 6. मग आता फक्त आपल्याला डायरेक्ट काय लिहायचं बरं, याचा आता आपल्याला कोएफिशिएंट लिहायचं आहे. मग कोएफिशिएंट इज इक्वल नेहमी कसं लिहायचं बघा, -7 आहे का, इथं -7 आहे का, तो नेहमी काय लिहायचा, तसंच. जो शेवटचा नंबर तो तसंच लिहायचा. बरं शेवटचा नंबर म्हणजे विदाउट व्हेरिएबल असतो, त्याच्या आधी कोण असतो रे, एम व्हेरिएबल. इथे एक आहे ना, म्हणून एम आला. म्हणजे आता याच्या आधी संपूर्ण असणार एम. मग याला काय जॉइन करायचं आता आपल्याला, इथं 7 प्लस वाले तर प्लस वाले लिहायचं, मायनस असतं -7 दिलं असतं. याच्या आधीची टर्म कोणाची असती, एम ची. आणि याच्यासोबत कोणता कोएफिशिएंट आहे, तर आपल्याला कोएफिशिएंट काढायला लागला. कोएफिशिएंट किती आला, 2m + 7. दुसरं काय आहे, x असतं तर x लिहिलं असतं. y कोएफिशिएंट, y जर व्हेरिएबल असतं तर y लिहिलं असतं. व्हेरिएबल कॉपी करायचा, व्हेरिएबल कॉपी करायचं आणि हे रिव्हर्स लिहायचं. 7 ने व्हेरिएबल असतो का लास्ट वालेला, तसं. याला कोण व्हेरिएबल असतो, ज्याची डिग्री 1 आहे. इथं जर 3 कोएफिशिएंट असते तर 3, तर आपण या तिसऱ्याला काय केलं असतं, m स्क्वेअर वाले लिहिलं असतं. 3 जर कोएफिशिएंट, इथं 2 कोएफिशिएंट आहे म्हणून हा चालला. इथं जर 3 कोएफिशिएंट असते तर मग याचा अर्थ हा कोण आला असता, m स्क्वेअर वाला आला असता. कोणीतरी माहिती नाही पण कोणतरी आला असता. लक्षात आलं का. मग आपल्याला काय काढायला लावलं रे, कोएफिशिएंट आला, कोएफिशिएंट. आणि दुसरा काय काढायला लावलं आपल्याला, रिमाइंडर. रिमाइंडर इज इक्वल टू किती आहे, 45. दोन काढायला लावले, दोन्ही पण गोष्टी आल्या आपल्याला. काही डाऊट राहील का, नक्की. सिंथेटिक मेथड काय सगळ्यांना. आता आपल्याला जी सगळ्या मुलांना आवडते ती मेथड बघायची, कोणती, लिनियर मेथड. मग आता कोणती आपण बघू, काय ती नेमकं, लिनियर मेथड. लिनियर मेथड थोडी मुलांना आवडत वाटते. जनरली मुलं सॉल्व करायला नाहीच म्हणतात, तरी पण आपल्याला ती सॉल्व करायची, कारण की सॉल्व जर आपल्याला विचारली तर ते आपल्याला सॉल्व करता आली पाहिजे. मग आता पुन्हा तेच. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, लक्ष दिलं करून
पुन्हा इथे आपल्याला कोणतं एक्झाम्पल आहे बरं, हा काय असणार आहे आपला डिवाइड, आणि हा आपला काय असणार आहे बरं, डिवाइड. हा काय आपला डिवाइड, डिवाइड हा काय असणार आपला. मग मला सांगितलं डिवाइडर काय, डिवाइडर इज इक्वल टू काय होणार आहे, 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10. हा काय आपला डिवाइडर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या डिवाइडरला काय करायचंय एक स्टेप लक्षात ठेवा. आणि डिवाइजर कोणता आहे आपला, डिवाइजर कोणता आपला m मायनस 5. आता तुम्हाला आधीच्या गोष्टी मी सांगतो. इथे एकूण 3 टर्म आहे का रे, 1 2 3. प्रत्येक टर्म सोबत कोण यायला पाहिजे, m मायनस 5 आणायचं आहे. कोण आणायचं आहे, m मायनस 5 आणायचं. माझं लक्ष ह्या m मायनस 5 पासून, माझं लक्ष मी काय म्हणतो, या m मायनस 5 पासून आपल्याला कोण आणायचं आहे, 2m स्क्वेअर आणायचं आहे पहिला. म्हणजे याच्यावरून हे आणायचंय, याच्यावर पुन्हा हे आणायचं, याच्यावर पुन्हा हे आणायचं. कसं आणायचं सांग. आता बघा 2 गेट काय मिळवायचं आपल्याला, 2m स्क्वेअर मिळवायचं. काय करायचं आहे, 2m स्क्वेअर. बट मल्टिप्लाय कशाला, m मायनस 5. आता लक्ष द्या मी काय म्हणतो. मला सांगा ह्या m ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 2m स्क्वेअर मिळेल. ह्या m ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 2m स्क्वेअर मिळेल. व्हेरी गुड. 2m मल्टिप्लाय बाय कशाने 2m. बघा बरं m into m काय करेल, m स्क्वेअर. आणि 2 into नाही म्हणजे कोण, 1. 2 into 1 2. अलग लक्षात. बट एक प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला बघा, ह्या 2m ने m ला मल्टिप्लाय केलं, ही कमाल हीच आपल्याला पाहिजे होती. पण एक ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला 2m ने मायनस 5 ला मल्टिप्लाय करावं लागेल ना. तसं तर झालेल का नाही. माझं लक्ष द्या. मग आता मी काय करतो, ही गरज नाही पण समजावून म्हणून करतो. m मायनस 5 ला जर आपण या 2m ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 into 1 m into m स्क्वेअर. ही टर्म आपल्याला पाहिजे होती. पण मायनस 2 into 5 दिले 10m. आपल्याला मायनस 10m नको याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ ह्या m मायनस 5 ला 2m ने मल्टिप्लाय केल्यानंतर सब आधी कोण आला बरं, मायनस 10m आला. बरोबर ना. मग हा नको आहे तर काय करावं लागेल, त्याच्यात प्लस 10m करावं लागेल. म्हणजे बघा हा हानी होते आपल्याकडे रेग्युलर टर्म आहे. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याच्यात कोण ऍड करावं लागेल, ऍडिंग 10m. लक्षात आलं ना. म्हणजे हा एक्स्ट्राचा मायनस 10m आला होता म्हणून त्याच्यातून काय केलं, प्लस 10m केल्यामुळे प्लस मायनस काय झाले, कॅन्सल झाले. प्लस 10m प्लस हा कसा आला, हा कसा आला, आपल्याला एवढंच पाहिजे होतं. बरोबर ना. हिची काही गरज आहे आपल्याला, नाही हे नको आहे आपल्याला. आणि इकडून दिलेलं पण नाही, एक्स्ट्राच नाही घ्यायचं आपल्याला. मग हे घ्यायचं नाहीये, मग याला काढून टाकायचं. मग काढून कसं टाकायचा, हा मायनस आहे याला प्लस km वाला घ्यायचा. मग हे कॅन्सल करायचे ना आपण. मग आपल्याला एवढंच आहे, आपल्याला एवढंच तर पाहिजे. तसे संख्या आली तर तशीच पण इथं प्लस 10m आला असता, आपण मायनस 10m केला असता. इथं प्लस 5m असतं तर मायनस 5m केला असता. लक्षात आलं मला काय म्हणायचं. ओके. म्हणजे याचा अर्थ बघा, याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, ने करायचंय. आणि याच्यात ऍड कोण करायचंय बरं, 10 करायचं. मग आता काय बघा, मग आता आपलं काय मिळेल पुन्हा, डिवाइड. लक्षात आलं का, डिवाइडर इज इक्वल टू. आता ह्या टर्मच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, ही टर्म. म्हणजे कोणती रे, 2m इन ब्रॅकेट m मायनस 5. बट याच्यात ऍड कोण करायचं आहे बरं आपल्याला, 10m करायचं. बघा ने याला मल्टिप्लाय करायचं केलं आणि ऍड कोण करायचं, हा करायचा. का करायचं मी तर सांगितलं तुम्हाला. म्हणजे आता ह्या टर्मच्या ऐवजी आपण एवढ्या टर्म लिहिल्या, तर ह्या दोन टर्म ना येतात लिहून टाका. म्हणजे काय, मायनस 3m प्लस 10. या दोन टर्म ॲज इट इज. लक्षात आलं का. नेक्स्ट, डिवाइडर इज इक्वल टू. बघा तुम्हाला आता बोललो, मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो, या प्रत्येक टर्म सोबत कोण आणायचं आपल्याला,
m मायनस 5 आला का m मायनस 5 तो डिवाइडर देतो स्थानाचा आहे. बरं मग आता इथं आले याला काहीच हात केला आता इथं काय आहे बरं 2m इन ब्रॅकेट m मायनस 5 याचे कॅल्क्युलेशन होऊ शकतं का? यस डिग्री किती आहे 1 1 मग कॅल्क्युलेशन होईल ना मग 10m मायनस 3m किती होणार आहे प्लस 7m प्लस 7 काय आले इथं 8 पण याच्या सोबत सुद्धा ही टर्म आली पाहिजे मग आता आलेली आहे का नाही तर पुन्हा हेच करावं लागेल मग काय करायचं मला आता नेक्स्ट हे झालं आता 2 गेट कोणती टर्म आणायची आपल्याला 7m मग आता बघा कशाने मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय कशाने m मायनस 5 म्हणजे 30% मानायचं ना याला मल्टिप्लाय येईल केल्याशिवाय इथं येणार आहे का नाही बरं मला आता एक सांगा हे m ला कशाने मल्टिप्लाय केलं होती 7 बरोबर ना बाय 7 मग हे आपल्याला गरज नसते करायची लक्षात आलं तर पण केलं तर जाऊ दे चूक नाही आलं मला सांगा आता 7 into m किती येणार आहे 7 नाही नाही बट 7 into 5 मग प्रॉब्लेम झाला 35 झाला मी एक काम करू ना काढून टाकायचं आहे -35 प्लस बाकीचं काय म्हणताय ऍडिंग 35 आता याची समजी घ्यायची नाही का आपल्याला हे आता आपल्याला घ्यायचं बर इथपर्यंत काय केलं आपण ऍडिंग काय केलं 35 पण आता या टर्मचा काही संबंध आहे का नाही फक्त आता आपल्याला काय द्यायचंय या टर्मची ऍडिंग घ्यायची मग बाकीचं तसंच करून टाकू आणि देअरफॉर पुन्हा काय येणार आता डिवायडर इज इक्वल टू काय होतं बरं आपलं 2m इन ब्रॅकेट m मायनस 3 याला काय हात लावायचा आहे आपल्याला नाही बट आता कोणा ऐवजी बदलायचं आपल्याला 7 मग काय करायचंय प्लस कशाने मल्टिप्लाय करायचंय 7 कोणाला करायचंय m मायनस 5 ला आणि याच्यात कोण ऍड करायचं रे अलग लक्षात ओके पाहत तुम्ही जर एक गोष्ट जर बघितली काय इधर भी m मायनस 5 आला याला पण m मायनस 5 आला इथे m ची टर्म नाही ची आपल्याला गरज पण नाही तशी म्हणजे आपल्याला असं आता लिहू शकतो मग आता एक काम करायचं हे ब्रॅकेट मध्ये सेम येणार ते एकदाच घ्यायचं ब्रॅकेट मध्ये सेम येते काय करायचं एकदाच घ्यायचं आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर येतं त्याला एका ब्रॅकेट मध्ये टाकायचं जे ब्रॅकेटची बाहेर एका ब्रॅकेट मध्ये म्हणजे काय होणार देअरफॉर डिवायडंट इज इक्वल काय होईल बरं 2m आणि काय प्लस 7 हे एका ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं आता दुसरा कोण घ्यायचा आहे सेम ब्रॅकेट वाला एकच घ्यायचा आहे म्हणजे काय घ्यायचा m मायनस 5 आणि प्लस कोण घ्यायचं बरं 35 जो उरला तो दोन टाकायचं बरं आपण एक मागे शिकला आठवतं का तुम्हाला मुलांनो डिवायडर इज इक्वल टू काय असतं माहिती आहे तुम्हाला डिवायडर इज इक्वल टू क्वोशंट into काय डिवायझर प्लस रिमाइंडर असं असतं म्हणजे असं आता हा काय झालं रे ही टर्म काय होणार आहे क्वोशंट इनटू हा काय होणार आहे डिवायझर आणि प्लस हा काय होणार आहे रिमाइंडर आणि देअरफॉर मग आपण लिहू शकतो आपल्याला काय विचारले फक्त क्वेश्चन आणि काय विचारले रिमाइंडर मग आता मला सांगा क्वेश्चन काय बनेल क्वेश्चन इज इक्वल काय 2m 7 and रिमाइंडर काय बघूया मित्र 35 आलं तर बघा बरं सॉरी अजून एक 10 आहे सर इथं आपल्याला काय राहिला 10 हा 35 इथे लिहिला पण हा 10 राहिला ना आपल्याला प्लस काय करायचं आहे 10 इधर प्लस काय करायचं आपल्याला 10 म्हणजे काय ना 35 प्लस 10 किती येणार आहे 45 किती येणार आहे 45 म्हणजे इथं किती येणार आहे रिमाइंडर किती आला 45 मग बघा रिमाइंडर आला का 45 क्वेश्चन आले का 2m 7 आलं ना मग
जर पॉलिनॉमियल तुम्हाला सिंथेटिकली सॉल्व करायला लावलं तरी तेच आन्सर येणार आहे आणि लिनिअरली सॉल्व करायला लावलं तरी तेच आन्सर येणार आहे, चेंज होणार नाही. पण ही मेथड थोडी सोपी वाटते मुलांना, ही थोडी काय वाटते थोडी अवघड वाटते. मग आता प्रॅक्टिस से 3.3 चा सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल काय सांगा बरं मला, काय पॉलिनॉमियल x raised to 4 ब्रॅकेट मध्ये x raised to 4 प्लस 2x cube 2x cube plus प्लस 3x square प्लस 4x प्लस 5 आणि डिवाइड कशाने करायचं आहे x plus 2 x प्लस 2 ने डिवाइड करायचं, बरोबर. असा क्वेश्चन आहे. मग आता पहिले कशाने सॉल्व करायचं आपल्याला, पहिला कशाने सॉल्व करायचं आपल्याला सिंथेटिक मेथड. सेम पहिल्यासारखंच काहीच नाही, सेम पहिल्यासारखं आपल्याला सॉल्व करायचं. माझ्या काय करायला लागेल आपल्याला सिंथेटिक मेथड मध्ये बस सिंथेटिक मेथड मध्ये काय करायचं आपल्याला, पहिले काय लिहायचं डिवाइड. मग डिवाइडेड इज इक्वल काय आपल्याला डिवाइडेड ही टोटल टर्म काय x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5 हा काय आपला डिवाइडेड. मग आता मला सांगा डिवाइडेड हा इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का, नक्की का 4 3 2 1 0 आहे. आणि जर नसेल तर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे काय जर तुम्हाला क्वेश्चन असा आला असता काय x raised to 4 plus 3x square plus 4x plus 5 म्हणजे कोण नसतात 2x cube नसतात, तिथे तुम्ही काय लिहिलं असतं 0x cube लिहिलं असतं, बरोबर ना. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं असतं इंडेक्स फॉर्म नेहमी. बरं मागीचे काय लिहायचे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ डिवाइड. मग काय राहिले मला सांगा कोएफिशिएंट पहिल्याचं काय राहील 1 नंतर 2 3 4 5 बरे कोएफिशिएंट इथपर्यंत का हे काय लिहिले आपण सगळे कोएफिशिएंट लिहिले. आता काय लिहायचं बरं आता आपल्याला कोणाबद्दल माहिती लिहायची डिवाइजर. मग डिवाइजर कोण आहे आपल्या इथं x प्लस 2. मग याचा अपोजिट कोण राहिले अपोजिट ऑफ प्लस इज कोण राहणार आहे -2. म्हणजे कशी डिवाइड करायचे -2 ने डिवाइड करायचे. मग आपल्याला काय काढायचं ते बॉक्स. इथं काय लिहायचे असतं बरं कोएफिशिएंट ऑफ डिवाइजर. मग डिवाइजरचे डिवाइडरचे कोएफिशिएंट काय बरं आपल्याला 1 2 3 4 5 आणि कशाने डिवाइड करायचे आता आपल्याला कशाने डिवाइड करायचे मायनस. मग तो आम्ही सांगितलं हा नंबर काय करायचा सरळ पहिला ॲज इट इज लिहून टाकायचं 2 1 जा 2 मायनस इंटू प्लस काय होईल मायनस. मग मला सांगा प्लस 2 मायनस 2 काय झाले -0 मायनस 0 असते -2 0 जा किती होणार आहे 0. 3 प्लस 0 किती होणार आहे 2 3 जा 6 मायनस इंटू प्लस मायनस 4 मायनस 6 किती होणार आहे मायनस 2 2 जा 4 मायनस इंटू मायनस प्लस 5 प्लस 9 5 प्लस 4 किती होणार आहे 9. म्हणजे हा शेवट कोण असतो नेहमी रिमाइंडर किती आला 9 अर्धा सॉल्व झाला. आता फक्त कोण लिहायचं आपल्याला क्वेश्चन लिहायचं. काय लिहायचं आपल्याला क्वेश्चन. मग आता काय बघा कोएफिशिएंट हे को उरलेले कोण आहे बरं कोएफिशिएंट ऑफ क्वेश्चन कोएफिशिएंट ऑफ क्वेश्चन इज इक्वल कोण आहे बरं 1 0 3 -2. मग आता आपल्याला फक्त कोण लिहायचं आहे इथं क्वेश्चन. कोण लिहायचं आहे क्वेश्चन. शेवटचा -2 तसंच लिहून टाकायचा असतो. मग ही कोणासोबत टर्म येणार आहे इथं कोण आहे बरं व्हेरिएबल x. मग आता कोणासोबत येणार आहे 3x. नंतर कोण आहे आता इथं 3 प्लस म्हणजे प्लस घ्यायचा हा मायनस होता म्हणून मायनस घ्यायचा. आता कोण इथं 0 म्हणजे कोण इथं x स्क्वेअर 0. पहिली कोणाची टर्म होती
त्याची डिग्री 0, नंतर डिग्री 1, नंतर डिग्री 2, आता डिग्री कोणाची येणार आहे 3 ची, म्हणजे किती लिहिलं 1x 3, बरोबर. हे पण बरोबर आहे, किंवा तुम्ही क्वेश्चन असा लिहू शकता, कोण लिहिण्याची गरज असते का नाही, म्हणजे काय लिहू शकता x झिरो लिहायची गरज असते का प्लस काय होणार आहे 3x मायनस स्क्वेअर पुढे बघूया 0x² याला होतं ना, तुला लिहायचंच नाही ना आपल्याला, तू झिरो मल्टिप्लाय केला हा झिरोच होऊन जाईल ना, म्हणजे हा लिहिला आपण 3x लिहिला मायनस 2 लिहिला, म्हणजे आपला क्वेश्चन किती आला x³ + 3x - 2 आणि रिमाइंडर किती आला आपला 9. आलं लक्षात. हे कोणत्या फॉर्म मध्ये सॉल्व केलं आपण सिंथेटिक मेथड मध्ये. आता हेच कशात करू तुम्ही आता लिनियर मेथड मध्ये. लिनियर मेथड. आता लिनियर मेथड मध्ये काय उपयोग करायचा आपल्याला डिवाइडर घ्यायचा. काय हा डिवाइडर इज इक्वल काय डिवाइडर आहे आपला x⁴ + 3x 2x³ + 3x² + 4x + 5. नक्की आता काय करा ब्रॅकेट काही गरज नाही तर रिकामा आहे ना, काही गरज नाही. आता आपल्याला 2 गेट काय मिळवायचं आता आपल्याला x⁴ मिळवायचं आहे. कशाकडून मिळवायचं आहे तर मल्टिप्लाय कशाला रे डिवाइजरला म्हणजे काय x⁴ ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, हे x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर x⁴ होणार आहे क्यूब म्हणजे कशाने x³ बरोबर. मग मला सांगा आता मी याला एक कॅल्क्युलेशन करून घेतो, हे काय x³ मग आता काय करतो मी x³ ने कशाने मल्टिप्लाय करायचं आहे x + 2 ला काय काय होईल x³ * x म्हणजे काय x⁴ तेच तर पाहिजे होतं आपल्याला. बर एक स्टेप वाढली कोणती x³ * 2 म्हणजे काय होईल 2x³ ही वाढली. मी याला काय करणार प्लसचा मायनस करायला गेलो, मग असं काय सगळं ना ते दोघं, म्हणजे इथं आपण काय करू शकतो अँड सबट्रॅक्ट काय करायचंय 2x³ काय करायचंय सबट्रॅक्ट 2x³ करायचंय. आता हिची आपल्याला काही गरज आहे का नाही हे स्टेपची. मग आता आपल्याला काय बघा डिवाइडर इज इक्वल काय बघा ह्या x⁴ च्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला x³ in bracket x + 2 सबट्रॅक्ट काय करायचं आहे 2x³ हा सबट्रॅक्ट करायचा आहे ना आपल्याला. म्हणजे टोटल एका टर्मच्या ऐवजी काय लिहायचं एवढ्या टर्म्स आले, बाकीचं तर ॲज इट इज लिहून टाकायचं. म्हणजे कोण लिहायचं ॲज इट इज +2x³ + 3x² + 4x + 5. हे दोघांचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं ना, कारण यांचं रेशो काय 3 म्हणून x³ in bracket x + 2. आता इथं काय -2x³ + x³ दोघं सेम आहे, काय होणार आहे कॅन्सल प्लस मायनस आहे ना कॅन्सल होईल. म्हणजे कोण रूल आपल्याला +3x² + 4x + 5. आता इथं सुद्धा काय आणायचं आपल्याला x - 2 आणायचं. पुन्हा आता काय 2 गेट काय मिळवायचं आपल्याला 3x² कशाने मल्टिप्लाय करायचं याला मल्टिप्लाय कशाने x + 2 बाय याला कशाने मल्टिप्लाय करायचं x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 3x² येणार आहे 3x व्हेरी गुड कशाने येणार आहे 3x. बट ह्या 3x ने याला मल्टिप्लाय केल्यावर ही येणार, बट ह्या 3x ने तुला पण मल्टिप्लाय करायचं ना, मग 3 2 जा 6 मग 6x मग हा 6x प्लस आहे एक्स्ट्रा झालाय, मग काय करायला लागेल मायनस अँड सबट्रॅक्ट 6x बरोबर आहे का. त्याला का 2 * 3 किती झाले 6 मग 6x होणार आहे ना, बट हा प्लस वाला 6x आहे, मग आपल्याला तो काढून टाकायचा म्हणजे काय करायचं आहे सबट्रॅक्ट 6x. मग आता काय होईल therefore divider इज इक्वल बाकीचे टर्म तसेच म्हणजे कोण रे
एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. आता याच्या ऐवजी काय आणायचं आपल्याला ही टर्म कोणती रे प्लस कोणती 3x हे मल्टिप्लिकेशन आहे ना x प्लस 2 आणि याच्यात काय सबट्रॅक्ट करायचं आहे 6x. मग बाकीच्या दोन टर्म्स कशाचे फक्त याच्या ऐवजी आणतो ना आपण या दोन टर्म्स तसेच ठेवता म्हणजे काय प्लस 4x प्लस 9 पण काय आलं नक्की मग बघा इथं पण आलं इथं पण आलं. बरं ह्या दोघांची कॅल्क्युलेशन होईल का रे होईल ना आणि याची डिग्री बरोबर आहे म्हणून देईल तसंच x cube in bracket x plus 2 plus 3x bracket x plus 2 minus 6x plus 4x किती झालं minus 2x plus किती झालं 5 इथं आहे का अजून तमाशा x plus 2 नाही मग आपल्याला आणावं लागेल ते पुन्हा आता 1 2 आता पुन्हा एकदा करायला लागेल 2 गेन काय मिळवायचं आता आपल्याला minus 2x मायनस काय मग कशाने मिळवायचं आहे मल्टीप्लाय कशाने x प्लस बाय मला सांगा हे x ला कशाने मल्टीप्लाय केले होते -2x येईल बरं हे x ला कशाने मल्टीप्लाय केले होते -2x येईल व्हेरी गुड कशाने मायनस वेरी -2 into x म्हणजे -2x बरोबर ना -2 into 2 -4 मी तो कोण आला -4 मग हा -4 काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल +4 म्हणजे काय म्हणाले आपल्याला ऍडिंग 4 ऍडिंग म्हणजे काय प्लसच मग +4 करायचं आहे मग आता therefore डिवाइडर इज बाकी नंतर ठेवा कोण आहे बरं x क्यूब इन ब्रॅकेट x प्लस प्लस अजून कोण आहे 3x प्लस मायनस या 2x च्या ऐवजी काय करायचं आपल्याला हे बघा इथं काय आहे मायनस 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 काय मिळेल आता इथं काय आहे प्लस काय मिळेल ओके मायनस काय कारण आपण -2 ने मल्टिप्लाय करतो -2 याचा काय संबंध आहे -2 डायरेक्ट -2 बरोबर म्हणजे आता काय -4 इन ब्रॅकेट काय होणार आहे x plus 2 x plus 2 आणि याच्यात काय करायचं ऍड 4 करायचं ऍड काय करायचं प्लस 4 प्लस हा 5 तर आहेच ना हा प्लस अजून काय नाही तर 5 एक लक्ष द्या अजून एक स्टेप ऑर्डर इज इक्वल काय बघा x क्यूब इन ब्रॅकेट x एक काम करतो जागा कमी म्हणून काय करतो एक गोष्ट पहिला काय करायचं एक गोष्ट पहिला आपल्याला इथं 4 प्लस फक्त 5 काय करेल नाही तो रिमाइंडर नाही राहणार याचा अर्थ एक स्टेप तुम्ही वापरा बट जे ब्रॅकेट सेम आहे ते आपण एकच लिहिणार आहे आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आपण एकच लिहायचं आहे म्हणजे काय लिहू शकतो आपण x क्यूब प्लस 3x मायनस 2 आणि जे ब्रॅकेट मध्ये काय लिहू काय आहे x प्लस 2 रिमाइंडर काय आहे प्लस 9 मग देयरफॉर डिवाइडर इज इक्वल टू कोण असतो बरं क्वोशंट इनटू डिवाइडर प्लस काय असतो रिमाइंडर देयरफॉर आपण म्हणू शकतो मग क्वोशंट इज इक्वल टू जाणार आहे x क्यूब प्लस 3x मायनस y काय x क्यूब प्लस 3x मायनस y सेमच आहे आणि इथं क्वोशंट काय राहणार आहे सॉरी रिमाइंडर काय राहणार आहे रिमाइंडर इज इक्वल काय राहणार आहे काय आलं का नाही तुम्ही इनी सॉल्व करा किंवा ह्या मेथडने सॉल्व करा आन्सर एकच ते चेंज नाही ते चेंज झालं त्याचा अर्थ काय ते एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला आता काय सांगा बरं सर एक्झाम्पल y क्यूब मायनस 260 डिवाइड बाय y मायनस 6 सॉल्व करायचं मग आता पहिले ते कोणत्या मेथडने सॉल्व करायला लावलं आपल्याला बाय सिंथेटिक मेथड क्वेश्चन सॉल्व करायचा पहिला सिंथेटिक मेथड मागे लक्ष द्या काय लिहायचं पहिला आपल्याला डिवाइडर मग डिवाइडर इज इक्वल टू कोण आहे y क्यूब मायनस 260 हा इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का रे बाबा नाही इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का नाही याला इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला लागेल ना एक लक्ष द्या मग इंडेक्स फॉर्म
काय करायचं इंडेक्स फॉर्म y सरळ मोठी कोणती डिग्री बरेल आता कोण पाहिजे इथं 0 स्क्वेअर वाला पाहिजे ना, म्हणून 0 येतो प्लस कोण पाहिजे आता 1 वाला पाहिजे ना, आणि नंतर कोण येतो मायनस 260 बरं का इंडेक्स फॉर्म एकदम मग आता काय लिहायचं असतं आपल्याला कोइफिशियंट एक लक्ष द्या कोइफिशियंट ऑफ डिवाइडेड इज इक्वल काय आहे तिथं कोइफिशियंट y 1 0 0 मायनस 200 झाले कोइफिशियंट नक्की का बरं आता कोण लिहायचं आपल्याला डिवाइजर डिवाइजर किती आहे y याच्या कोण लिहायचं आपल्याला ऑपोजिट ऑफ कोण मायनस 6 किती होणार आहे प्लस 6 मग therefore आता काय करणार आपल्याला बॉक्स टाकायचा मग इथे काय लिहायचे असतात कोइफिशियंट ऑफ डिवाइडेड मग काय राहणार आहे 1 0 0 मायनस 260 कशाने डिवाइड करायचे 60 कशाने करायचे 60 मग हा बोल काय करायचा रे ऍज इट इज टाकायचा 6 1 जा 6 दोघांची ऍडिशन किती होणार आहे 6 6 जा 36 36 प्लस 0 किती होणार आहे 36 336 जा 260 minus 260 plus 260 रिमाइंडर काय आला तुमचा रिमाइंडर काय आला त्याला काय झालं गणित कसली आली बघूया 360 जा 260 किती आला 0 कळलं लक्षात कारण की 6 चा क्यूब किती असतं 260 असतं ना मग आता काय करायचं हा कोण असणार आहे कोइफिशियंट ऑफ क्वोशंट हा क्वोशंट असतो हा कोण असतो रिमाइंडर मग कोइफिशियंट ऑफ क्वोशंट इज इक्वल किती आहे 1636 मग याचं काय लिहायचं फक्त आता आपल्याला कोइफिशियंट सॉरी काय लिहायचं आहे क्वोशंट इज इक्वल 36 ॲज ठेवायचं आहे शेवटची टर्म याला कोणाकडून लावून द्यायचं नंतर y म्हणजे हा प्लस आणि प्लस घेतला म्हणजे काय 6y आणि हा काय बरं प्लस 1 म्हणजे काय y वन याची गरज असते का आला का तुमचा क्वेश्चन काढायला आला दुसरा काय काढायला आला तुम्हाला रिमाइंडर किती आला आहे 0 झालंच का तुमचं एक्झाम्पल पण कोणत्या मेथडने झालं हे सिंथेटिक मेथड आता कोणत्या मेथडने करायचं आहे करून देऊ का मला नाही माहिती काय लिनियर मेथड कशा सॉल्व्ह करू देऊ लिनियर मेथड आता बघा बरोबर काय द्यायचं आपल्या इथं डिवाइडर इज इक्वल टू कोण डिवाइडर तिथं y क्यूब मायनस 260 इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का प्रॉब्लेम हा इंडेक्स फॉर्म मध्ये नाही इंडेक्स फॉर्म मध्ये नाही आपण इंडेक्स फॉर्म मध्ये काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल काय करावं लागेल इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करू का नको तर आपण मला शिकवतो केले जाईल तरी उत्तर बरोबर नाही करायचं गोवा आता आपल्याला हे काय आलं डिवाइडेड इज इक्वल काय y क्यूब मायनस 200 मग आता काय करायचंय टू गेट काय मिळवायचं आपल्याला y क्यूब मिळवायचं काय मिळवायचं आहे y क्यूब मल्टिप्लाय कशाला मल्टिप्लाय करायचं आपल्याला y मायनस 6
मला सांगा ह्या y ला कशाने मल्टिप्लाय केलं y क्यूब येणार आहे y स्क्वेअर बट y स्क्वेअर ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार आहे y क्यूब येणार आहे बट इथं काय येणार आहे -6y क्यूब मग आपल्याला कोण नको आहे रे 6y क्यूब हा मायनस आहे याला काय करायला लागेल प्लस ऍडिंग काय करायचं आहे 6y स्क्वेअर क्यूब कसं काय y स्क्वेअर इंटू y क्यूब आला तो तर पाहिजे आपल्याला बट y स्क्वेअर इंटू 6 म्हणजे काय झाले -6y स्क्वेअर आता काय करायला प्लस 6y स्क्वेअर अरे लक्षात नक्की माझा आपण ती स्टेप याच्या काय द्यायचं आपली ही टर्म द्यायची देअरफॉर वी गेट आपल्याला काय पाहिजे काय मिळेल म्हणजे आपल्याला डिवाइडर इज इक्वल याच्या काय करणार आपण y स्क्वेअर इन ब्रॅकेट y minus 6 प्लस काय करायचं आहे 6y कोण बाकी उरलेलं -260 जरा किती झालं आता पुन्हा हे सॉल्व करावं लागेल आपल्याला आता काय करावं लागेल हे सॉल्व करावं याच्या सोबत आली टर्म याच्या सोबत आली का टर्म नाही मग सॉल्व करावं लागेल आणि हे सॉल्व करावं लागेल काय म्हणावं लागेल टू गेट काय मिळायचं आपल्याला 6y स्क्वेअर मग कशाने मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाइंग y minus 6 डिवाइड करावं लागतं बरोबर ना इज इक्वल मग आता कशाने बाय हे बघा या y ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 6y स्क्वेअर मिळेल बरं 6y कशाने 6y बरोबर का नाही 6y बट या 6 into 6 काय आहे 36 y होईल ना बट तो मायनस वाला मग काय करायला लागेल ऍड करायला लागेल मग ऍडिंग काय करायला लागेल 36y 6 into 6 36 आणि y ऍड करायला लागेल कारण हा मायनस ऍड करायला लागेल मग आता काय मिळेल आपल्याला वी गेट काय मिळेल आपल्याला गिव्हनची टर्म तशीच द्यायची वी गेट डिवाइडर इज इक्वल काय बरं y स्क्वेअर इन ब्रॅकेट y minus 6 या टर्मच्या ऐवजी कोणती घ्यायची आता ही काय प्लस 6y इन ब्रॅकेट y minus 6 प्लस काय करायचं आपल्याला 36y कोण राहिलं आपल्याला -260 गेलं अजून एक y सॉल्व करायला नाही सॉल्व करायची एक गोष्ट लक्षात ठेवा बघा इथं 36 आहे इथं किती 260 या दोघांमधून पण 36 कॉमन काढू शकतो आपण हा क्यूब आहे ना हा स्क्वेअर आहे कोणाचा 6 चा या दोघांमधून 6 कॉमन काढू शकतो ना मग आम्ही काय इज इक्वल टू y स्क्वेअर इन ब्रॅकेट y minus 6 प्लस 6y into y minus 6 या दोघांमधून कोण कॉमन काढला मी 36 y मधून 36 कॉमन काढला काय y मायनस ला मायनस 260 मधून जर 36 कॉमन काढला तर मध्ये 6 राहील ना काही 36 6 ला 260 आलं का रे ऑलरेडी याच्या सोबत आलाच हा मग काही करायची गरज नाही मायनस कोण करायचं लास्ट नाही काहीच करायची गरज नाही म्हणजे याचा अर्थ काही शिल्लक राहिले का नाही मग शिल्लक काही राहिले नसेल तिकडे लक्ष द्या मग काय करू आपण जे बाहेर आपण एका ब्रॅकेट मध्ये लिहू ना काय लिहायचंय y स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 म्हणजे बॉक्स मध्ये काय लिहू y मायनस मग आता आपलं काय फॉर्म्युला असतो इथं डिवाइडरचा डिवाइडर इज इक्वल टू काय असतो क्वोशंट इनटू काय असतो डिवाइडर प्लस का असतो इथं रिमाइंडर प्लस का असतो रिमाइंडर मग आठवलं लक्षात हा काय असतो इथं क्वोशंट म्हणजे करायचं क्वोशंट ओके देयरफॉर क्वोशंट is equal to that rate y square plus 6y plus 36 रिमाइंडर काय उरलंय का रे मग नाही उरलं म्हणजे कोण 0 नाही म्हणजे तो 0 ना म्हणून देयरफॉर रिमाइंडर is equal to 0 नाही उरलं म्हणजे 0 काय करायचं रिमाइंडर 0 आणि क्वोशंट y square plus 6y plus 36 इथे इंडेक्स फॉर्म जरी केला असतं तरी एवढं करावंच लागलं असं नाही केलं तरी करावंच लागलं
मला वाटतं ते सोपं होईल पण तुम्ही काय नाही एवढं एक स्टेप वाचली आपली कॉमन काय नाही बरोबर आहे कळेल ते नक्की काही डाऊट राहील का अजून सॉल्व्ह करून तू की एक्झाम्पल नक्की की एकदम 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले 3 तुम्ही करशाल एकदम जर काही डाऊट आला तर मला विचारा अशा प्रकारे आपण इथं प्रॅक्टिस सेट 3.3 इथं कव्हर केला पुढचे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा कॉमेंट बॉक्समध्ये झाला त्याचा आन्सर द्या जर व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि इतर मित्रांनाही पाठवा थँक्यू सो मच